गेल्या 1-1.5 वर्षात मार्केटने परफॉर्म केलं नाही म्हणून SIP वरचा विश्वास तुमचा कमी झालाय का? तर आजचा व्हिडिओ नक्की ऐका. आपण खरंच लॉंग टर्म इन्व्हेस्टर राहू शकतो का? पहिल्या 5 वर्षातले छोटे परतावे पाहून आपण SIP थांबवतो. SIP आपल्याला कधीच श्रीमंत बनवू शकत नाही. खोटं वाटतंय ना? तर माहिती तुम्हाला आज सांगतो. आपण 5 वर्ष इतकाच माइंडसेटने इन्व्हेस्टमेंट करतो, कधीच लॉंग टर्म इन्व्हेस्टर राहत नाही. 10,000ची SIP जर 20 वर्ष केली तर कॅल्क्युलेशन बघा. पहिल्या 5 वर्षात 6 लाखांचे 12% 8 लाख होतात. 2 लाखांचं अप्रिसिएशन, त्या 12% व्हॅल्युएशन होतं 22 लाख. 10 लाखांचं अप्रिसिएशन. पुढच्या 5 वर्षात आपल्या 18 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटचे 12% व्हॅल्युएशन होतं 47 लाख रुपये. साधारणपणे 30 लाखांचं अप्रिसिएशन आहे. 5 वर्षात आपली इन्व्हेस्टमेंट 24 लाखांची 70 लाखांचं अप्रिसिएशन. म्हणजे कुठे 5 वर्षातले 2 लाख आणि लॉंग टर्म जर राहिलो तर 70 लाख. आपण खरंच लॉंग टर्म राहू शकतो का? हा प्रश्न स्वतःला विचारा. खरं वेल्थ पहिल्या 5 वर्षात नाही तर पुढच्या 15-20 वर्षांच्या पेशन्स मध्ये दडलेलं असतं. आणि अशाच उपयुक्त व्हिडिओ आणि रील साठी इंस्टाग्राम आणि फेसबुकला आम्हाला फॉलो करा. हॅव अबंडंट लाईफ. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.